पावसाळा सुरू झाला की उजनी धरणाच्या अपडेटकडे संपूर्ण शेतकरी वर्गाचं लक्ष असतं आणि त्याच अनुषंगानं तशाच बातम्या तशाच अपडेट आपण एबी मराठीवरती सातत्यानं देत असतो. खरं तर आता पावसाळा सुरू झालेला आहे. जून महिन्यामध्ये पावसानं उसंत दिली होती, मात्र जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये साधारणपणे पुणे जिल्ह्यामध्ये पावसाने जे आहे ते हजेरी लावलेली आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून आता उजनी धरणामध्ये पाणी यायला सुरुवात झालेली आहे. सध्या मी दौंडमध्ये आहे. खर तर आपण उजनी धरणाच्या जेवढ्या बातम्या बघतो, उजनी धरणाच्या जेवढ्या पोस्ट बघतो, त्याच्यामध्ये दौंडचा विसर्ग हा एक स्पेसिफिक शब्द असतो. आणि दौंडचा विसर्ग म्हणजे नक्की काय, दौंडच्या विसर्गामध्ये पाणी कुठून येतं, असा बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असतो. त्याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी मी सध्या दौंडमध्ये आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकता की दौंड मधली ही भीमा नदी आहे आणि या ठिकाणाहून जे पाणी उजनी धरणामध्ये मिसळलं जातं त्याला आपण दौंडचा विसर्ग म्हणतो. दौंडचा विसर्ग म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की दौंड शहरामध्ये किंवा दौंडच्या परिसरामध्ये जो काही पाऊस पडलेला असतो त्या परिसराचं पाणी जे भीमा नदीमध्ये मिसळतं तो म्हणजे दौंडचा विसर्ग. तर तसं नाही. दौंडचा विसर्ग म्हणजे पुणे संपूर्ण जिल्ह्यामध्ये जो काही पाऊस पडतो किंवा पुणे जिल्ह्यामध्ये ज्या काही छोट्या मोठ्या नद्या आहेत, जी काही छोटी मोठी धरणं आहेत, या सगळ्या नद्यांच्या या सगळ्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जो पाऊस पडतो त्या सगळा पाऊस जो आहे तो पुणे जिल्ह्यातल्या ज्या काही छोट्या मोठ्या नद्या आहेत, छोटी मोठी धरणं आहेत, त्याच्यामध्ये ते पाणी जातं आणि या सगळ्या पाण्याचा एकंदरीत जो विसर्ग आहे तो दौंड भागामध्ये या ठिकाणी एकत्रित होतो. तो या ठिकाणी एकाच ठिकाणी जरी होत नसला तरी इथून पुढे दौंडच्या वरच्या बाजूला वेगवेगळ्या ठिकाणी या ज्या काही छोट्या मोठ्या नद्या आहेत त्याच्यामध्ये मिसळल्या जातात. खरं तर पुणे जिल्ह्यामध्ये जर आपण विचार केला तर मुठा नदीवरती टेमघर धरण आहे, वरसगाव धरण आहे, पानशेत धरण आहे आणि खडकवासला धरण आहे. या धरणामधून जो विसर्ग आहे तो मुठा नदीमध्ये मिसळला जातो आणि मुठा नदी पुढे जाऊन भीमा नदीमध्ये मिसळली जाते. त्यानंतरच पवना धरण जे आहे, मुळा धरण जे आहे त्याच्यामधलं सुद्धा जे काही पाणी आहे ते भीमा नदीमध्ये मिसळलं जातं. त्याबरोबरच भामासखेड धरण, चासकमान धरण यांच्यासारख्या भीमा खोऱ्यातील धरणं सुद्धा आहेत. त्यामध्ये सुद्धा जे काही पाणी असतं ते पुढे जाऊन या नदीमध्ये मिसळलं जातं. त्यासोबतच भीमा नदी, मुळा नदी, मुठा नदी, इंद्रायणी नदी, घोड नदी, नीरा नदी या सगळ्या ज्या काही उपनद्या आहेत त्यांचं सुद्धा पाणी जे आहे ते इथं मिसळलं जातं आणि त्याचा एकंदरीत जो सगळा पाणी आहे ते या ठिकाणी एकत्रित मोजता येतं. त्यामुळे इथला विसर्ग जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. खरं तर दौंड पासून जवळजवळ 5 ते 7 किलोमीटर अंतरावरती उजनी धरणाचं बॅक वॉटर सुरू होतं. त्यामुळे हे जे सगळं पाणी आहे ते थेट उजनी धरणामध्ये मिसळलं जातं. त्यामुळे इथला जो विसर्ग असेल ते सगळं पाणी उजनी धरणामध्ये येतं. त्यामुळे इथल्या जो काही विसर्ग आहे त्याला अत्यंत महत्व आहे. त्यामुळे संपूर्ण शेतकऱ्यांचं जे लक्ष असतं ते या विसर्गाकडे असतं. आणि आपण जर या ठिकाणी बघितलं, दौंड मधली ही भीमा नदी आहे पूर्णपणे दुथडी भरलेली आहे. या ठिकाणी जे काही बंधारे आहेत अनेक छोटे छोटे ते पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत, काय पाण्याखाली जाण्याच्या मार्गावरती आहेत. आणि हे जे काही पाणी आहे इथलं पाण्याचं स्पीड आहे ते प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढतंय आणि पाणी मोठ्या प्रमाणात वाढतंय. नदीच्या कडेला अनेक जे काही इथले स्थानिक आहेत त्यांनी गर्दी केलेली आहे आणि एकंदरीतच दौंडचा विसर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती आहे. दौंडचा विसर्ग दुपारी 12 वाजता जवळजवळ 24,000 क्युसेकचा होता आणि आता जे अपडेट मिळते 5:30 ते 6ची त्याच्यामध्ये हा विसर्ग जवळजवळ 30,000 क्युसेक पर्यंत जाण्याची शक्यता आहे. दुपारी बंड गार्डनचा विसर्ग 45,000 पर्यंत होता. बंड गार्डनचा विसर्ग सुद्धा नंतर येऊन याच नदीमध्ये मिसळतो, भीमा नदीमध्ये मिसळतो आणि दौंडमध्ये त्याचं मोजमाप होतं. बंड गार्डनचा विसर्ग दौंडमध्ये याला जवळजवळ 8 तासाचा कालावधी लागतो. 8 तासानंतर अजून हा विसर्ग जो आहे दौंडचा तो आपल्याला वाढलेला दिसेल. अर्थातच पुणे परिसरामध्ये सगळ्या धरणांच्या उपनद्यांच्या खोऱ्यामध्ये कसा पाऊस पडतोय त्याच्यावरती ही सगळी गणित अवलंबून असतात. पावसानं सुरुवात झालेली आहे. मोठ्या प्रमाणावरती पुणे जिल्ह्यामध्ये पाऊस सुरू आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून आता आपण जो बघतोय तो दौंड मध्ये मोठ्या प्रमाणावरती भीमा नदी वाहताना दिसते आणि दौंडचा विसर्ग वाढताना दिसतोय. गोपाळ माळे सोबत मी गणेश गायकवाड, एबी मराठी न्यूज, दौंड.